जे यशाचं शिखर आहे ते गाठण्यासाठी मला कोणीतरी गाईड हवा, यासाठी माणसं प्रयत्न करतात. प्रत्येकाला असं वाटतं की जर कोणी यशापर्यंत पोहोचत असेल, त्या अत्युच्च यशापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीतरी गुरु हवा, दिशा दाखवणारा, रस्ता दाखवणारा असावा. आज ही जी भूमिका आहे मार्गदर्शकाची, ही एवढी फोफावलेली आहे की गुगल बाईशिवाय आम्ही कुठेच पोहोचू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे या तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळ केलं आहे. आम्ही परिपूर्ण त्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. आम्हाला त्याशिवाय मार्गच मिळत नाही. आमच्या आतमध्ये जो बोध आहे, जी शक्ती आहे, त्या शक्तीला आम्ही कधी आवाहनच करत नाही. एखाद्या बीमधून निघणारा जो अंकुर आहे, त्याच्यामधलं जे मूळ आहे ते बरोबर मातीकडे जातं आणि अंकुर बरोबर आकाशाकडे येतो. अगदी खपली धरतो मातीची आणि वर उचलतो. मातीला सुद्धा, जे नांगराला जी माती फुटत नाही ती माती तो फोडतो आणि वर येतो. त्याला काय माहिती, आकाश वर आहे आणि माती खाली आहे. आम्ही ज्यांना महान म्हणतो जगामध्ये, ते स्वतःचे गुरु होते. महात्मा गांधीजींना समाजकारण शिकवणारं कोण होतं की तुम्ही सत्याग्रह करा, तुम्ही असहकार करा, तुम्ही अहिंसेच्या मार्गाने जा. उलट त्यांनीच समाजाला मार्ग दाखवले. अशी तुम्हाला इतिहासामध्ये खूप सारी उदाहरणं सापडतील की जे अत्युच्च शिखरावरती माणसं गेली. आम्ही म्हणतो की शिवाजी महाराजांचे गुरु होते दादोजी कोंडदेव. मित्रांनो, त्यांनी त्यांना दांडपट्टा शिकवला, घोड्यावर धाव घ्यायची, स्वार व्हायचं शिकवलं, त्यांना तलवार चालायची शिकवली, सगळं त्यांनी शिकवलं. पण आतमध्ये स्वराज्याची जी भूक आहे ती कोणी शिकवली? ते स्वतःच घेऊन आले होते. घृष्णेश्वरावर करंगळी कापून जी काही प्रतिज्ञा करायची होती, ती प्रतिज्ञा करण्याची जी जिद्द आहे ती कोणी शिकवली? तुमच्याकडे शिकण्याची तयारी असेल तर एक लहान मुलगा पण शिकून जातो. अमेरिकेमध्ये एकदा एका पुलाखालून एक ट्रक जाणार होता. आता अमेरिकन लोक कागदोपत्री अकाउंट्समध्ये एकदम परफेक्ट, इंजिनिअरिंगमध्ये. पण दुर्दैवाने फक्त 3 इंच एवढंच फक्त हाईट जादा झाली आणि तो ट्रक, ते सामान एवढं ओव्हरलोड झालं आणि ते वरती पॅकिंग वगैरे लोखंडी एवढी भयंकर होती का ती ट्रक पुढे जाईल. एकतर ट्रक तोडणे किंवा पूल तोडणे, एवढे 2च मार्ग होते, किंवा जमीन खोदणे. हे काहीही करणं शक्य नव्हतं कारण त्याच्या खालून परत टनल होता. इंजिनियर डोकं लावत होते. 3 दिवस ट्रक तिथं उभा होता. मोठा अजस्र असा ट्रक होता. मग पप्पांना परेशान होताना मुलगा बरोबर होता, त्या इंजिनियरचा मुलगा होता, आणि त्याने पप्पांना विचारलं की पप्पा काय अडचण आहे, तुम्ही एवढे परेशान काय? तो म्हणे बाळ असं असं झालेलं आहे. तो म्हणे पप्पा एकदम सोपं आहे. म्हणे काय सोपं आहे? म्हणे जेवढे तुमच्या ट्रकचे 60 टायर्स आहेत त्या सगळ्या 60 टायर्समध्ये जी हवा आहे ती 25% कमी करा. टायर फ्लॅट झाले, ट्रक निघून गेला. मित्रांनो, समस्या प्रचंड मोठी होती पण त्याचं सोल्युशन अतिशय सोपं होतं. नाही, याच्यासाठी बोधाची गरज आहे. तुम्हाला कोणीतरी मार्ग दाखवायला नाही येणार आहे. मग हा जो बोध आहे हा निर्माण कसा होतो याचं रहस्य सद्गुरू आम्हाला सांगता. ते म्हणता की भक्तीमध्ये असं सामर्थ्य आहे की तुम्हाला वाट जरी माहीत नसेल तरी तुम्ही तरुण जाल. ते बी जे आहे त्या प्रकृतीबरोबर जोडलेलं आहे, मातीबरोबर आणि आकाशाबरोबर ते जोडलेलं आहे. त्याच्यामुळे ते त्याच्याबरोबर भक्त आहे आणि म्हणून त्याला मार्ग जो आहे किंवा वाट आहे त्याला शोधावी लागत नाही. ही भक्तीची ताकद जर भौतिक स्तरावर एवढी मोठी आहे तर ती आध्यात्मिक स्तरावर जर पाहिली तर किती मोठी असेल. मग मार्ग जीवनामध्ये तुम्हाला हवा असेल ना तर तुम्हाला समर्पण करण्याची गरज आहे. भक्तीचं जे रहस्य आहे ते समर्पणात आहे. भक्तीची जी पहिली पायरी आहे ती म्हणजे प्रेम. तुम्ही प्रेमात पडल्याशिवाय भक्त होऊ शकत नाही. तुम्हाला जर प्रेमच कळत नसेल तर भक्ती फार लांबची गोष्ट आहे. तुम्ही भक्त आहात पण तुम्हाला त्याची अनुभूती नाही मिळणार. बघा, तुम्ही सम्राट आहात पण भिकाऱ्यासारखी जगता आहात, म्हणजे तुम्हाला जाणीव नाही आहे तुम्ही सम्राट आहात. तसं तुमच्यामध्ये एक क्षमता आहे पण तुम्ही त्या क्षमतांपर्यंत कधी पोहोचलेच नाही. का नाही पोहोचले तर म्हणे प्रेरणा नाही मिळाली, मार्गदर्शन नाही मिळालं. ही प्रेरणा जी आहे ती तुमच्या आत आहे, मार्गदर्शनसुद्धा आतमध्ये. हे शरीर जे आहे ना हे एवढं सुंदर आणि एवढं उच्चतम तंत्रज्ञानाने विकसित आहे
की त्याला सगळं माहिती आहे की स्वतःला ठीक कसं करायचं, स्वतःच्या गरजा कशा पूर्ण करायच्या, स्वतः जगायचं कसं. आजपर्यंत समाजाला कधी शिक्षा झाली नाही. तुम्ही कधी ऐकलं आहे की समाजावर आरोप झाले एवढे आजपर्यंत, सिद्ध पण झाले, परंतु त्यांना कधी शिक्षा नाही. आणि त्या समाजाने आमच्यामध्ये मन निर्माण केलेलं आहे. मग त्या मनाला कधी शिक्षा होत नाही, पण ते मात्र सगळ्यांना शिक्षा देतं. जर तुम्हाला विभक्त कोण करत असेल तर ते मन करतं. 2 तुकडे कोण करतं? मन करतं. त्या व्यक्तीमध्ये पात्रता नसू द्या, तुमच्या पात्रतेची गरज आहे. आम्हाला असं वाटतं की मला योग्य गुरु भेटला नाही. नाही, तुम्ही योग्य शिष्य बनले नाही, ही समस्या आहे. आज आम्ही विभक्त आहे. आम्ही एकटे एकटे का फील करतो? आम्हाला एकट्याला सगळं असूनसुद्धा आम्ही एकटेच फील करतो, कारण आम्ही विभक्त आहे. आणि आम्हाला विभक्त करणारा आमचा अहंकार आहे. तो म्हणतो, अरे जास्त जवळ जाऊ नको, तुझं काही किंमत नाही राहणार. जास्त मन मोकळं करू नको, तुझं पर्सनल काहीतरी ठेव. लाखो करोडो लोक पर्सनल सिक्रेट सोबत घेऊन गेले, नंतर भूत झाले. तुमचं जीवन आरशासारखं असलं पाहिजे. एवढं स्वच्छ जे आहे ते आत आहे ते बाहेर. तुम्ही ताणतणावामध्ये कधीच येऊ शकत नाही. सेलिंग युअर बोट इन अननोन सी. अनजान समुद्रामध्ये तुमची बोट एकदा ढकलून द्या आणि चालवत राहा, वलवत राहा. काहीतरी शोध लागल. असं आहे. ही भक्ती जी आहे तुमची, ही तुम्हाला मार्ग दाखवते आणि तुम्हाला तरुण पलीकडे नेते. आणि म्हणून त्या शोधामध्ये आम्ही निघालं पाहिजे. आणि त्या शोधावर आम्ही जर विश्वास ठेवला, त्याच्यावर जर आम्ही श्रद्धा ठेवली, तर आमचं जीवन सहज, सोपं आणि साधं होऊन जाईल. कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आमच्या जीवनामध्ये राहणार नाही. आणि आम्ही जे शंका घेतो, आता काय होईल, असं काय होईल, हा काय करेल, तो काय करेल, माझं भविष्य काय असेल, या कुठल्याही शंका तुमच्या मनामध्ये येणार नाही. तुम्ही जिवंत असूनही नसल्यासारखं तुम्हाला अनुभव होईल. तुम्हाला कुठेतरी कमतरतेची जाणीव निर्माण होईल. तुम्हाला कुठेतरी वेदना होतील की मी मागे आहे, मी कमी आहे. न्यूनगंड तुमच्यामध्ये तयार होईल. वैफल्याने ग्रस्त तुम्ही व्हाल. आणि म्हणून सतत जीवनामध्ये प्रगती, एक एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे. आणि पुढचं पाऊल टाकताना त्याला मार्ग कोण दाखवणार? तर तुम्हाला भक्ती दाखवणार. मित्र हो, या जीवनाच्या प्रवासामध्ये प्रत्येकजण कुणीतरी वाटाळ्या शोधत असतो. कुणीतरी मला मार्गदर्शक असावा. आणि त्या मार्गदर्शकाच्या मदतीने मी माझ्या अंतिम गंतव्य ठिकाणापर्यंत, माझ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो. जे यशाचं शिखर आहे ते गाठण्यासाठी मला कोणीतरी गाईड हवा. यासाठी माणसं प्रयत्न करतात. प्रत्येकाला असं वाटतं की जर कोणी यशापर्यंत पोहोचत असेल, त्या अत्युच्च यशापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीतरी गुरु हवा. दिशा दाखवणारा, रस्ता दाखवणारा असावा. आणि त्यासाठी आम्ही शिक्षकांकडे बघतो, विविध प्रकारच्या मार्गदर्शक संस्थांकडे बघतो. आणि त्यांच्या मदतीने आम्ही आमच्या इच्छित ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आज ही जी भूमिका आहे मार्गदर्शकाची, ही एवढी फोफावलेली आहे की गुगल बाईशिवाय आम्ही कुठेच पोहोचू शकत नाही. म्हणजे अगदी परिस्थिती अशी आहे की जेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो, देशभरामध्ये फिरतो, तेव्हा 40 किलोमीटरवरती कोणतं गाव आहे हे लोकांना सांगता येत नाही आजकाल. त्यांना जर विचारलं की बाबा हे गाव कुठे आहे, तर ते म्हणतात हा इकडे आहे कुठेतरी, पण नक्की सांगता येणार नाही. त्याचं कारण म्हणजे या तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळ केलं आहे. आम्ही परिपूर्ण त्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. आम्हाला त्याशिवाय मार्गच मिळत नाही. आमच्या आतमध्ये जो बोध आहे, जी शक्ती आहे, त्या शक्तीला आम्ही कधी आवाहनच करत नाही. जेव्हा एखादा जीव, एखादा प्राण जेव्हा एखाद्या गर्भाला शोधतो, असं म्हणतात की जे प्राण असतात ते गर्भ शोधतात स्वतः. स्वतःच्या निवडीने त्या गर्भामध्ये प्रवेश करतात. आणि जी टाळू असते ती टाळू ह्याच्याकरता भरत नाही का जन्म झाल्यानंतर सुद्धा काही महिन्यांपर्यंत तो आपला परतीचा मार्ग जो आहे, रस्ता जो आहे, जिथून तो आलेला आहे,
ज्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात, तिथून तो आतमध्ये प्रवेश करतो आणि तिथून परत जाण्याचा मार्ग खुला ठेवतो. जर त्याला ते शरीर नाही आवडलं तो तिथून निघून जातो. याला दाखला पुरावा असा आहे की अनेक डॉक्टर पण सांगतात की कधीकधी असं होतं की बाळ दगावण्याचं कुठलंच कारण नसतं, तरी पण ते दगावतं. शरीर पूर्ण निरोगी आहे, वातावरण चांगलं आहे, सगळं आहे, पण तरी पण त्याचे प्राण जातात. मित्रांनो, हे जे प्राण आहेत त्या गर्भाला कसं शोधतात, त्याला तो रस्ता कसा माहीत होतो, हे जरी आम्हाला माहीत नसलं तरी पण एक छोटंसं वासरू, आत्ता जन्माला आलेलं जे वासरू असतं ते आपल्या गाईला बरोबर शोधतं. त्याचा जो स्रोत आहे त्या स्रोतापर्यंत ते बरोबर जातं. त्याला कोण शिकवतं, त्याला कोण मार्ग दाखवतं? झाडाचं मूळ किंवा एखाद्या बीमधून निघणारा जो अंकुर आहे त्याच्यामधलं जे मूळ आहे ते बरोबर मातीकडे जातं आणि अंकुर बरोबर आकाशाकडे येतो. अगदी खपली धरतो मातीची आणि वर उचलतो. मातीला सुद्धा जे नांगराला जी माती फुटत नाही ती माती तो फोडतो आणि वर येतो. रूट खाली जातं, शूट वरती येतो. त्याला काय माहिती, आकाश वर आहे आणि माती खाली आहे. आणि मोठं झाल्यानंतर जेव्हा त्याला पाण्याचा स्रोत हवा असतो ते मूळ बरोबर पाण्याच्या स्रोताकडे, अन्नाच्या स्रोताकडे कसं काय धावतं? नवे नवे ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच ठिकाणी काही काही झाडं का उगवतात? त्याला कसं कळतं की इथं मी अंकुरू शकतो आणि इथं मोठं होऊ शकतो? काही माणसं कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय, काही माणसं म्हणण्यापेक्षा आज आम्ही ज्यांना महान म्हणतो जगामध्ये, ते स्वतःचे गुरु होते. महात्मा गांधीजींना समाजकारण शिकवणारं कोण होतं? की तुम्ही सत्याग्रह करा, तुम्ही असहकार करा, तुम्ही अहिंसेच्या मार्गाने जा. उलट त्यांनीच समाजाला मार्ग दाखवले. अशी तुम्हाला इतिहासामध्ये खूप सारी उदाहरणं सापडतील की जी अत्युच्च शिखरावरती माणसं गेली. धीरूभाई अंबानींनी कुठली पुस्तकं वाचली होती श्रीमंत होण्यासाठी? व्यवसायामध्ये शिखरावर जाण्यासाठी त्यांना कोण गुरु भेटला होता? आम्ही म्हणतो की शिवाजी महाराजांचे गुरु होते दादोजी कोंडदेव. मित्रांनो, त्यांनी त्यांना दांडपट्टा शिकवला, घोड्यावर धाव घ्यायची, स्वार व्हायचं शिकवलं, त्यांना तलवार चालायची शिकवली, सगळं त्यांनी शिकवलं. पण आतमध्ये स्वराज्याची जी भूक आहे ती कोणी शिकवली? ते स्वतःच घेऊन आले होते. घृष्णेश्वरावर करंगळी कापून जी काही प्रतिज्ञा करायची होती ती प्रतिज्ञा करण्याची जी जिद्द आहे ती कोणी शिकवली? कोणीच नाही. त्याचा गुरु कोण होता? मग ते स्वतः शिवाजी महाराज घोषणा करतात, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. एवढा लहानसा मुलगा, 14-15 वर्षाचा मुलगा आपल्या सवंगड्यांबरोबर खेळता खेळता प्रतिज्ञा करतो करंगळी कापून, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. श्री म्हणजे ईश्वराबद्दल, महादेवाबद्दल त्यांनी बोललेलं आहे. त्यांना त्या परमेश्वराबरोबर कुणी जोडलं? आणि त्यांना जेवढे काही प्रसंग घडले त्यांच्या आयुष्यामध्ये तेव्हा काय दादोजी कोंडदेव सांगायला नव्हते. याचा अर्थ दादोजी कोंडदेवांचं महत्त्व कमी होत नाही आहे, पण त्यांना मार्ग दाखवणारं कोण होतं? जेव्हा अफजल खानाचा सामना करायचा होता, जेव्हा पन्हाळ्यावरून निघून जायचं होतं सुटकून, जेव्हा आग्र्यावरून सुटका करायची होती, असे एक ना अनेक प्रसंगांमध्ये त्यांचं मार्गदर्शक कोण होतं? त्यांना वाट कोणी दाखवली? मित्रांनो, ह्याच्यावरच आजचा सद्गुरूंचा संदेश आहे. आम्ही जी रडगाणं गातो ना की मला कोणी गायडन्स करायला जर भेटला असतो तर मी कलेक्टर झालो असतो, हे त्याला नशीबवान येतो. त्याला मार्गदर्शन भेटलं, त्याला चांगलं हायस्कूल भेटलं, त्याला चांगले शिक्षक भेटले, त्याला चांगला परिवार भेटला, मार्गदर्शन भेटलं. मला अरे असं नाहीच आहे. मुळे शिष्य ज्यावेळेस जन्माला येतो ना तेव्हा गुरु आपोआप प्रगट होतो असं म्हणतात. तुमच्याकडे शिकण्याची तयारी असेल तर एक लहान मुलगा पण शिकून जातो. अमेरिकेमध्ये एकदा एका पुलाखालून एक ट्रक जाणार होता. आता अमेरिकन लोक कागदोपत्री अकाउंट्समध्ये एकदम परफेक्ट, इंजिनिअरिंगमध्ये
पण दुर्दैवाने फक्त 3 इंच एवढंच फक्त हाईट जादा झाली आणि तो ट्रक ती सामान एवढं ओव्हरलोड झालं आणि ते वरती पॅकिंग वगैरे लोखंडी एवढी भयंकर होती का ती ट्रक पुढे जाईल. एकतर ट्रक तोडणे किंवा पूल तोडणे एवढे 2च मार्ग होते, किंवा जमीन खोदणे. हे काहीही करणं शक्य नव्हतं कारण त्याच्या खालून परत टनल होता. इंजिनियर डोकं लावत होते. 3 दिवस ट्रक तिथं उभा होता. मोठा अजस्र असा ट्रक होता. मग पप्पांना परेशान होताना मुलगा बरोबर होता, त्या इंजिनियरचा मुलगा होता, आणि त्यांनी पप्पांना विचारलं की पप्पा काय अडचण आहे, तुम्ही एवढे परेशान काय. तो म्हणे बाळ असं असं झालेलं आहे. तो म्हणे पप्पा एकदम सोपं आहे. म्हणे काय सोपं आहे. म्हणे जेवढे तुमच्या ट्रकचे 60 टायर्स आहेत त्या सगळ्या 60 टायर्समध्ये जी हवा आहे ती 25% कमी करा. टायर फ्लॅट झाले, ट्रक निघून गेला. मित्रांनो, समस्या प्रचंड मोठी होती पण त्याचं सोल्युशन अतिशय सोपं होतं. म्हणजे जसं आपल्या कारची पंक्चर काढल्यानंतर जर समजा तुमचे एका टायरचे सगळे नट हरवून गेले तर तुम्ही उरलेल्या 3 टायरचे 3 नट काढून तुम्ही गाडी चालू शकता गॅरेजपर्यंत. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे का? नाही, याच्यासाठी बोधाची गरज आहे. तुम्हाला कुणीतरी मार्ग दाखवायला नाही येणार आहे. मग हा जो बोध आहे हा निर्माण कसा होतो याचं रहस्य सद्गुरू आम्हाला सांगता. ते म्हणता की भक्तीमध्ये असं सामर्थ्य आहे की तुम्हाला वाट जरी माहीत नसेल तरी तुम्ही तरुण जाल. त्या बाळाला, त्या पिलाला वाट माहिती नाही आईकडची, पण ते आईबरोबर जोडलेलं आहे, भक्त आहे. ते जन्मताच भक्त आहे. ते बीज जे आहे त्या प्रकृतीबरोबर जोडलेलं आहे, मातीबरोबर आणि आकाशाबरोबर ते जोडलेलं आहे. त्याच्यामुळे ते त्याच्याबरोबर भक्त आहे आणि म्हणून त्याला मार्ग जो आहे किंवा वाट आहे त्याला शोधावी लागत नाही. तुमचा मेंदू शुद्धीवर जरी नसला तर तुम्ही एकदा ऑफिसमधनं बाहेर निघाले किंवा मुलं शाळेमधून बाहेर निघाले की त्यांचं लक्ष जरी नसलं तरी पाय आपोआप घराकडे जातात. आपोआप, कुठलाही विचार न करता. तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही जर 10-15 वर्ष एखाद्या घरामध्ये राहिले असाल आणि तुम्ही अचानक तुमचं घर जर बदललं असेल त्याच गल्लीमध्ये दुसऱ्या बाजूला, तुम्ही काही दिवस नकळत तुमच्या जुन्या घराकच जाता कारण तुम्ही त्याच्याशी भक्त झालेले असता. ही भक्तीची ताकद जर भौतिक स्तरावर एवढी मोठी आहे तर ती आध्यात्मिक स्तरावर जर पाहिली तर किती मोठी असेल. जी गोष्ट भौतिक स्तरावर 1% आहे ती आध्यात्मिक स्तरावर ती लाखो पटीने वाढते. मग ही जी शक्ती आहे भक्तीची, ही शक्ती आत्तापर्यंत सर्वांनी अनुभवली. भक्तीशिवाय आम्ही जिवंतच राहू शकत नाही. या प्रकृतीसोबत आमचा श्वास भक्त आहे. आमच्या आहाराबरोबर आमचं जे जीवन आहे ते जोडलेलं आहे, भक्त आहे. तुम्ही आहार जर तोडला तर तुमचं जीवन क्षीण होत जाणार. तुम्ही श्वास थांबवला तुमचं जीवन साखळी तुटून जाणार. मग मार्ग जीवनामध्ये तुम्हाला हवा असेल ना तर तुम्हाला समर्पण करण्याची गरज आहे. भक्तीचं जे रहस्य आहे ते समर्पणात आहे. भक्तीची जी पहिली पायरी आहे ती म्हणजे प्रेम. तुम्ही प्रेमात पडल्याशिवाय भक्त होऊ शकत नाही. तुम्हाला जर प्रेमच कळत नसेल तर भक्ती फार लांबची गोष्ट आहे. तुम्ही भक्त आहात पण तुम्हाला त्याची अनुभूती नाही मिळणार. बघा, तुम्ही सम्राट आहात पण भिकाऱ्यासारखी जगता आहात. म्हणजे तुम्हाला जाणीव नाही आहे तुम्ही सम्राट आहात. तसं तुमच्यामध्ये एक क्षमता आहे पण तुम्ही त्या क्षमतांपर्यंत कधी पोहोचलेच नाही. का नाही पोहोचले तर म्हणे प्रेरणा नाही मिळाली, मार्गदर्शन नाही मिळालं. ही प्रेरणा जी आहे ती तुमच्या आत आहे, मार्गदर्शनसुद्धा आतमध्ये. हे शरीर जे आहे ना हे एवढं सुंदर आणि एवढं उच्चतम तंत्रज्ञानाने विकसित आहे की त्याला सगळं माहिती आहे की स्वतःला ठीक कसं करायचं, स्वतःच्या गरजा कशा पूर्ण करायच्या, स्वतः जगायचं कसं. दुरस्त भागामध्ये अगदी विरान परिसरामध्ये जेव्हा विमान क्रॅश होतं तर 3-3 महिन्यांपर्यंत संपूर्ण जखमांसहित माणसं जिवंत नसते राहिली.
90 days इज नॉट लेस. इथे 8 दिवस आमचे हालबेहाल होता, तेही सगळ्या परिस्थिती अनुकूल परिस्थितीमध्ये. तिथे सगळं थंड, प्रचंड ग्लेशियर, बर्फ आजूबाजूला सगळ्यांना, अशामध्ये ते जिवंत राहिले. शेवटी मेलेल्या माणसांचं मांस खाऊन जिवंत राहिले, त्यांच्या सहकार्यांचं. मित्रांनो, मला सांगायचं हे की ह्या शरीराला जगायचं माहिती आहे. मग ह्या शरीराला जगायचं माहिती आहे, मग ते एवढं आम्हाला अवघड का वाटतं जगणं? त्याचं कारण आहे आमचं मन आतमध्ये गोंधळ घालतं, मन आमचं आतमध्ये अडथळा आणतं. म्हणून तर तुम्हाला ऑपरेशन करताना भूल द्यावी लागते. भुलीचा शोध आत्ता लागला, अलीकडच्या काळामध्ये, 100 वर्षामध्ये, 150 वर्षामध्ये. त्यापूर्वी राजे महाराजे काय ऑपरेशन करताना भूल देत होते का? ते सावधपणे टाके घालायचे. तेव्हा एवढ्या लढाया व्हायच्या, एवढे युद्ध व्हायचे, तेव्हा तर उघड कापाकापी व्हायची. मग ते तुम्हाला त्या काळामध्ये ते ह्या सगळ्या वेदना, ते सगळं त्यांना मार्गदर्शन कोण करत होतं? तर त्याच्यामध्ये आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, हे शरीर जे आहे हे प्रचंड शक्तिशाली आहे, ते स्वतः प्रकृतीबरोबर जोडलेलं आहे. तसं आमचं मन जे आहे हे समाजाबरोबर जोडलेलं आहे. मग तुम्हाला जर समाजाच्या स्तरावर जगायचं असेल तर तुम्हाला जीवनामध्ये समाधान आणि आनंद कधीच मिळणार नाही, आणि समाज कधी तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार नाही. मला सांगा, या सगळ्यांसाठी जे योग्य आहे ते तुमच्या एकट्यासाठी योग्य असेलच असं आहे का? जे सगळ्यांना न्याय देतं ते तुम्हाला न्याय देईलच असं आहे का? चला, सगळ्यांसाठी वांगे शिजवा, सगळ्यांसाठी कारले शिजवा, सगळ्यांसाठी सायकल सुरू करा. काही जण पॅन्डल मारताच पडतील खाली. आपण यांत्रिक पद्धतीने माणसांना आपण वागवू शकत नाही. मित्रांनो, समाज जो आहे तो समाजाला चेहरा नसतो. आजपर्यंत समाजाला कधी शिक्षा झाली नाही. तुम्ही कधी ऐकलंय की समाजावर आरोप झाले? एवढे आजपर्यंत सिद्ध पण झाले, परंतु त्यांना कधी शिक्षा नाही. त्या समाजाने आमच्यामध्ये मन निर्माण केलेलं आहे, मग त्या मनाला कधी शिक्षा होत नाही, पण ते मात्र सगळ्यांना शिक्षा देतं. आणि म्हणून हे जे मन आहे हे कशाबरोबरच भक्त होत नाही, लक्षात ठेवा. जर तुम्हाला विभक्त कोण करत असेल तर ते मन करतं. 2 तुकडे कोण करतं? मन करतं. भेद कोण निर्माण करतं? मन निर्माण करतं. शंका कोण निर्माण करतं? मन निर्माण करतं. मित्रांनो, हे जे काही सगळं आमचं जीवन आहे, या जीवनामध्ये हे जे भेद निर्माण करण्याचं काम आमचं मन करतं, आणि म्हणून आम्ही भक्त नाही होऊ शकत. जो मनाच्या स्तरावरती अतिशय सक्षम आहे, त्याची बुद्धी खूप ताकदवर आहे, तो कायम शंकांनी भरलेला असतो. जास्त शिकला तर असं लोक म्हणतात हा हुकला. जुने लोक म्हणतात शिकले तेवढे हुकले. का म्हणता? कारण भावनेच्या जगामध्ये ते शून्य असतात आणि जीवन हे भावनेवरच चालतं. तुमची साधी अन्नावर भावना नसेल तर ते अन्न तुम्हाला पोषण देऊ शकणार नाही. म्हणून आम्ही या प्रकृतीबरोबर भक्त आहोत. सद्गुरूंना सांगण्याची जी काही त्यांची सांगण्याची जी काही स्तर आहे तो स्तर अतिशय उच्च आहे. त्यांना सांगायचं आहे तुम्ही परमात्म्याबरोबर भक्त व्हा. ते आम्हाला ऊर्जा स्तरावरचं ज्ञान सांगताय, परंतु आम्ही भले शरीर स्तरावरचं ज्ञान जरी समजून घेतलं तरी आमच्या जीवनासाठी ते पुरेसं आहे. कारण बालवाडीतल्या मुलाला जर हायस्कूलचे जर शिकवले कविता तर ती झोपी जाईल, आहे की नाही? हां, विल्यम शेक्सपियरच्या जर त्याला जर कहाण्या सांगायला सुरुवात केली, हां, त्याला आपल्या बालकवी ठोंबरेंच्याच कविता आपण ऐकू. हां, त्या सुंदर मखमाळीवरती फुलराणी ही खेळत होती, आहे की नाही? मित्रांनो, आपल्याला जीवनामध्ये आनंद हवा असेल, समाधान हवा असेल, आपल्याला काही यश गाठायचं असेल, आणि आपल्याला गाठायचे, दररोज आपल्याला विकास करायचा. विकास जर नाही केला तर तुम्ही मृत होऊन जा. तुम्ही जिवंत असूनही नसल्यासारखं तुम्हाला अनुभव होईल. तुम्हाला कुठेतरी कमतरतेची जाणीव निर्माण होईल. तुम्हाला कुठेतरी वेदना होतील की मी मागे आहे, मी कमी आहे. न्यूनगंड तुमच्यामध्ये तयार होईल. वैफल्याने ग्रस्त तुम्ही व्हाल
आणि म्हणून सतत जीवनामध्ये प्रगती, एक एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे. आणि पुढचं पाऊल टाकताना त्याला मार्ग कोण दाखवणार, तर तुम्हाला भक्ती दाखवणार. हे माणसं आज का मध्येच बुडता? मार्ग दाखवणारा कोणी नाही असं वाटतं. वाट बघता मार्ग कोणीतरी दाखवेल, शोधता, विविध मार्गांनी प्रयत्न करता. काही पैसा कमवून मी आनंदी होईल, मी पद कमवून आनंदी होईल, मी गाडी बंगला घेऊन आनंदी होईल, माझ्याकडे मित्रपरिवार गोळा होऊन आनंदी करेल, मी समाजामध्ये समाजसेवा करून मोठं नाव कमवून आनंदी होईल. पण हे सगळं करून जेव्हा आनंद मिळत नाही ना, तेव्हा भटकंती होते, भरकटणं होतं. आणि आज आम्ही ज्याला फार माझा जीवाचा समजतो, तो जेव्हा उद्या पाठीत खंजीर खुपसतो ना, तेव्हा मरण यातना होतात माणसाला. मग असं वाटतं या जगामध्ये चांगलं काहीच नाही आहे का, चांगलं कोणीच नाही आहे का. आणि मग त्याचा मार्ग आम्ही सापडण्याचा प्रयत्न करतो. आणि कधी कधी निराश, कधी कधी म्हणण्यापेक्षा माणसं शेवटी निराशच होतात की नाही, मार्गच नाही आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगता, मार्ग बाहेर नाही आहे, मार्ग तुमच्यामध्ये आहे. आणि तो मार्ग तुम्हाला सहज मिळेल, फक्त तुम्ही भक्त होणं गरजेचं आहे. स्वतःला समर्पित करून टाकावं. मग तो व्यक्ती असेल, त्या व्यक्तीमध्ये पात्रता नसू द्या, तुमच्या पात्रतेची गरज आहे. आम्हाला असं वाटतं की मला योग्य गुरु भेटला नाही, तुम्ही योग्य शिष्य बनले नाही, ही समस्या आहे. काहीही कुठलंही कर्म करून, कुठलंही कार्य करून माणूस सर्वश्रेष्ठ पदावर जाऊ शकतो. कुठलंही काम छोटं नसतं, फक्त ते भक्त होऊन केलं पाहिजे. आज आम्ही विभक्त आहे. आम्ही एकटे का फील करतो? आम्हाला एकट्याला सगळं असून सुद्धा आम्ही एकटेच फील करतो, कारण आम्ही विभक्त आहे. आणि आम्हाला विभक्त करणारा आमचा अहंकार आहे. तो म्हणतो, अरे जास्त जवळ जाऊ नको, तुझं काही किंमत नाही राहणार. जास्त मन मोकळं करू नको, तुझं पर्सनल काहीतरी ठेव. लाखो करोडो लोक पर्सनल सिक्रेट सोबत घेऊन गेले, नंतर भूत झाले. ते अमुक बँकेत पैसे, पासबुकच लपून ठेवलं. मित्रांनो, हे जे रहस्य आम्ही आमच्यासाठी जपून ठेवलं, चाणक्य नीती आम्ही आमच्या जीवनात वापरतो. मित्रांनो, ती राजकारणासाठी होती, ती कुटुंबातल्या किंवा वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी त्या नीतीचा काही उपयोग नाही आहे. तुमचं जीवन आरशासारखं असलं पाहिजे, एवढं स्वच्छ, जे आहे ते आत आहे ते बाहेर. तुम्ही ताणतणावामध्ये कधीच येऊ शकत नाही. भक्त जो असतो ना, तो सच्चा असतो. का असतो? कारण तो स्वतःची बुद्धी चालवतच नाही. त्याचा जो आदेश आहे तो त्याचा प्रमाण मानतो पुढे चालतो. आपण म्हणतो, अरे बऱ्याच लोकांना प्रश्न आहे, हे राम सरांनी एवढे सगळे शोध कसे लावले, एवढे प्रोडक्ट्स कसे निर्माण केले. मला फार जण विचारतात. म्हणजे बऱ्याच जणांमध्ये डेअरिंग नसते, पण तो काही जण डेअरिंग करून विचारतात, सर तुम्ही हे प्रोडक्ट कसे बनवले. आत्ता मला एक जणांनी विचारलं, सर तुम्ही कृषी अमृत कसं बनवलं. आता मी जर खरं उत्तर सांगितलं तर कोणाला पटणारच नाही. मी जर असं म्हटलो, रात्री मला पहाटे स्वप्न पडलं आणि त्याच्यामध्ये मला फॉर्म्युला भेटला, हसले, तुम्हीच हसले. तुम्ही हे सगळे एवढं अचंबित करणारे, रिझल्ट आणणारे प्रोडक्ट्स, मिल्क चार्जर कसं बनवलं. तर तुम्हाला सांगितलं ना, रात्री 12 वाजता अचानक मला जाग आली आणि मी कागदावर काहीतरी लिहित बसलो. सकाळी उठून पाहतो तर सगळे फॉर्म्युले होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही जेव्हा प्रकृतीसोबत भक्त होता, प्रकृतीच्यासाठी वेडे होता, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, शेतीसाठी तुम्ही झगडता आणि त्याच्यावर मार्ग शोधण्यासाठी तुम्ही या परमेश्वराला आवाहन करता, तो तुम्हाला मार्ग देतो. आणि हेच ते मार्ग आहे. मी माझी शेती करत होतो, माझी शेती करता करता मला ज्या अडचणी आल्या, त्या अडचणीवर मात करण्यासाठी मी स्वतःला झुकून दिलं. तिथे शंका नाही घेतली, मला हे जमणार नाही, करणार. हां, आणि केलं. आणि आजपर्यंत शंका नाही घेतली पुढे काय होईल. सेलिंग युअर बोट इन अननोन सी. अनजान समुद्रामध्ये तुमची बोट एकदा ढकलून द्या आणि चालवत राहा, वलवत राहा. हां, काहीतरी शोध लागल. असं आहे. ही भक्ती जी आहे तुमची, ही तुम्हाला मार्ग दाखवते आणि तुम्हाला तरुण पलीकडे नेते. ख्रिस्तोफर कोलंबस चोरांचा नेता होता, त्याला आमच्या इतिहासामध्ये जागा दिली, तो भाग वेगळा. परंतु आपल्याला लुटण्यासाठी नवीन नवीन प्रदेश तो शोधत होता. जर एका चोराला जर त्याचं चोरी करायचं ठिकाण मिळू शकतं, तर आम्ही एवढे चांगले आहोत, आम्हाला चांगलं नाही मिळणार.
एक दारुड्या नवीन जर गावामध्ये गेला ना, त्याला अर्ध्या तासामध्ये तिथलं दुकान सापडतं. एक तो असं गांजा फुकणारा, त्याला बरोबर तो ठेला जो आहे तिथं तो सापडतो बरोबर. हे कुठं बसलेली मंडळी. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, हे स्वतः ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगून गेले. का सांगून गेले? कारण ते सत्य आहे. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळणार आहे. आणि तो मार्गदर्शक जो आहे तो तुमच्यात बसलेला आहे. आणि तो भक्त रूपाने तुमची ही जी वृत्ती आहे, ही भावना आहे, जेवढी बळकट आहे, तुम्ही जेवढे भक्त आहात, तुम्हाला माहिती आहे, एखाद्या मशीनमध्ये जर नट बसवला आणि तो जर काही वर्ष जर खोललाच नाही, 10-12 वर्ष जर खोलला नाही, तर तो निघतच नाही. माझे एक मित्र होते, त्यांच्याकडे जुनी कावासाकी गाडी होती, बजाजची 4S चॅम्पियन, तुम्ही ऐकले असेल ना, त्याच्या अगोदरची कावासाकी. 15 वर्ष त्यांनी मशीन खोललं नव्हतं. जेव्हा मशीन डाऊन करण्याची वेळ आली तेव्हा ते मशीन तोडावं लागलं, निघालच नाही. नट सगळे एकजीव होऊन गेले मशीनबरोबर, मशीनचे पार्ट एकमेकाला जॉईन होऊन गेले. भक्तीचा परिणाम पहा. जर एक यंत्र जर एकमेकाबरोबर एवढं एकजीव होत असेल, अरे आम्ही तर चैतन्य आहोत, हां, आम्ही तर जिवंत आहोत. तुम्ही 2 पाण्याचे थेंब जवळ ठेवा आणि एका पाण्याच्या थेंबावर थोडं थोडं पाणी टाकत राहा, तो त्या पाण्याजवळ जातो. हे काय? कारण ते भक्त आहे. हां, थोड्या वेळासाठी तुम्हाला वेगळं दिसेल, शरीर वेगळं दिसेल तुम्हाला, पण आतमधली ऊर्जा एकच आहे. आमच्यामध्ये जर 70% पाणी आहे, तर आम्हाला पाणी बुडवतं कसं, मारतं कसं? कारण आम्ही त्याच्यामध्ये गेल्यावर जगण्याचा प्रयत्न करतो. आता हे वैभव सर आहे, वैभव सरांनी जर वैभव सर होण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? वेळेपणा होईल ना. ते आहेच ऑलरेडी. तसं आहे, पाणी तुम्हाला मारतच नाही, पण तुम्ही जगण्याचा प्रयत्न करता आणि म्हणून थकता आणि थकल्यामुळे बुडता. तसं नसतं तर मेलेलं प्रेत वरती तरंगलं कसं काय असतं? तुम्ही स्वतःला प्रेतासमान जर सोडू शकले ना, तरच तुम्ही या पंचमहाभूतांमध्ये तरू शकता. हे शरीर तुम्हाला मिळालेलं साधन आहे, तुम्ही त्याला जिवंत ठेवायचा प्रयत्न करू नका. ते ऑलरेडी मृतच आहे, ते तुमच्यामुळे जिवंत आहे. मग तुम्ही जर घाबरले तर शरीर तर ऑलरेडी मिळेलच आहे, ते त्याच्या स्वतःच्या अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करतच आहे, लक्षामध्ये. आणि म्हणून आम्ही शरीराच्या पातळीवर भक्त होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, मनाच्या पातळीवर भक्त होण्याच्या प्रयत्नापेक्षा आम्ही ऊर्जेच्या पातळीवर एकमेकाचे भक्त झालो पाहिजे. आणि प्रेमाची जी पातळी आहे ती शरीर आणि मनाच्या स्तरावर आहे, आणि भक्तीची जी पातळी आहे ती ऊर्जेच्या स्तरावर आहे. एकावर जे असतं ते प्रेम आणि सर्वांवर जे असतं ती भक्ती. एवढं सोपं त्याचं उत्तर आहे. तुम्ही शरीराने सर्वांवर प्रेम नाही करू शकत, त्याची मर्यादा आहे, म्हणून त्याला बंधन आहे. शरीराच्या प्रेमाला बंधन आहे, मनाच्या प्रेमाला थोडी शिथिलता आहे. तुम्ही मानसिक लेवलला अनेकांवर प्रेम करू शकता, परंतु ऊर्जा स्तरावर तुम्ही ह्या प्रचंड ब्रह्मांडाशी प्रेम करू शकता. आणि या ब्रह्मांडाशी तुम्ही प्रेम करताना तेव्हा तुम्हाला घाबरण्याचं काही कारणच नाही आहे. मृत्यूसुद्धा तुमचा जोडीदार आहे आणि जीवनसुद्धा तुमचा जोडीदार आहे. दोघंही तुम्हीच आहात, भीतीचं कारण नाही. म्हणून वाट दिसू दे असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. जीवन सुंदर आहे, पण त्या भक्तीचं सामर्थ्य ओळखा, जी प्रत्येकामध्ये आहे, फक्त आम्ही तिच्याकडे लक्ष देत नाही, आमचं ध्यान नाही आहे. कार्य प्रकृतीबरोबर आम्ही जोडलेलो आहे म्हणून तर जिवंत आहे. आम्ही तिचे आभार मानायला विसरतो. जेव्हा आम्ही आभार मानू तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्यामधली भक्ती काय होते? जागृत होते. मला सांगा, एवढं सुंदर उदाहरण आहे महाभारतामध्ये, द्रोणाचार्य आणि एकलव्य. काय उदाहरण आहे बरं ते? एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरु मानलं होतं आणि अशी धनुर्विद्या शिकला होता लांबून, कुंपणाच्या बाहेरून धनुर्विद्या शिकला होता, पाहून पाहून. परंतु धनुर्विद्या अशी शिकला होता की एक कुत्र भुंकत होतो म्हणून त्या परीक्षा पाहण्यासाठी द्रोणाचार्यांनी सांगितलं की हे जे कुत्र भुंकतंय याचा आवाज बंद कर, पण त्याला जखम नाही झाली पाहिजे. एकलव्याने असे बाण मारले होते की कुत्र्याचं तोंड बंद झालं होतं आणि बाण तोंडामध्ये होते, असं तुझं तोंड फाकलेलंच होतं. हे तर पक्षाच्या एका डोळ्याला बाण मारण्यापेक्षाही अवघड होतं. द्रोणाचार्यांनी ओळखलं, हा तर नाकापेक्षा मोती जड आहे.
आणि म्हणून अंगठा मागितला. ज्या अंगठ्याने बाण धरला जातो तो अंगठाच मागितला. का? कारण अंगठा जर राहिला तर हा मात्र कोणाला जिंकू देणार नाही. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये पात्रता नाही आहे, पात्रता नसताना जर तुमच्याकडे विद्या आली तर ती विनाश करते, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांना त्याचा अंगठा घ्यावा लागला. लक्षात ठेवा, जर एखाद्या चोराला जर कम्प्युटरमधले वेबसाईट्स हॅक करण्याची जर कला अवगत झाली तर तो कल्याण करेल का? नाही. तसं एकलव्याला राजेशाही संस्कार नव्हते. मग ते संस्कार नसल्यामुळे त्यांना भीती वाटली की पुढे जाऊन विधीचं विधान हा बिघडून टाकेल. म्हणून त्यांनी गुरुच्या अधिकाराने अंगठा मागितला. त्या एकलव्याने दिला. तो एकलव्य आज अमर झाला. जसं मगाशी यांनी सांगितलं की प्रभू रामचंद्रांच्या आईवडिलांच्या भावांचे भरत एवढा महान बंधू होता, तरी पण त्याचे पण मंदिर नाही आहे. मंदिरं राम आणि सीतेबरोबर कोणाचे आहे? हनुमानाचे आहे. का बरं? कारण तो तेवढा निस्सीम भक्त होता. भक्तीचं प्रज्वलित उदाहरण म्हणजे हनुमान आहे. कशावरून? सीतेला शोधायचं प्रभू रामचंद्रांना शक्य झालं नाही, ते कोणी शोधून काढलं? हनुमान. वाट कोणी दाखवली? भक्तीने. वाट कोणी दाखवली? भक्तीने दाखवली. भक्ती तुमच्यामध्ये अशी शक्ती निर्माण करते का तुम्हाला वाट दिसते आपोआप. तर मित्रांनो, हनुमानाचीच निवड का झाली? कारण तो भक्त होता. एखादी गोष्ट मला जमेल असं नाही आहे, पण भाऊ मात्र आरामशीर करेल. शक्ती त्याच्याकडे माझीच आहे, पण माझ्यापेक्षा ताकदवर आहे. का? माझी शक्ती अधिक त्याची शक्ती, या दोन्हीमुळे डबल शक्ती तयार होते. मला सांगा, सैनिकाच्या हातामध्ये बंदूक असते, सैनिक समोरच्या अतिरेक्याला मारतो, किती गोळी मारते? हां, कोण मारतं? कोण मारतं? गोळी मारते. सैनिक फक्त गोळी सोडतो, निशाणा टिपण्याचं काम ती गोळी करते. ती गोळी म्हणजे भक्त आहे. भक्तामध्ये एवढी शक्ती आहे, तिला दिशा तू स्वतः शोधते. मग हनुमानाला ती दिशाच मिळाली, कारण स्वतः भक्त होते. लक्षामध्ये. आणि म्हणून आम्ही आज एकलव्याचं एवढं मोठं नाव आहे. अगदी अर्जुनाच्या बरोबरीने एकलव्यांचं नाव घेतलं जातं. त्याचं कारण आहे त्याची गुरुभक्ती. त्याने मिळवलेली सगळी विद्या समर्पित करून टाकली गुरुला, सगळं देऊन टाकलं. इथेच तो काय झाला? पात्र झाला. त्याचे संस्कार कळले, श्रेष्ठ ठरला तो. मित्रांनो, जीवनामध्ये आम्हाला आमच्या यशाचा मार्ग, जीवनाचा उच्च दर्जाचा मार्ग, आनंदाचा सुखाचा मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही भक्त बनण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. तुम्ही अविश्वास, शंका आणि गोंधळ यातून बाहेर आलं पाहिजे. आणि जीवन जे आहे हे प्रकृतीचा प्रसाद आहे, आणि म्हणून तो प्रसाद ग्रहण जसं आम्ही प्रेमाने करतो, मग तो डाळ्यातला आहे की गावठी तुपातला आहे हे नाही बघत आम्ही. तो प्रसाद आम्ही कोणत्या देवाचा आहे हे नाही बघत आहे, तो प्रसादाच्या भावनेने खातो, म्हणून त्याच्यामध्ये शक्ती आहे. तसं हे परमेश्वराने दिलेलं जे जीवन आहे, हे आजचा दिवस आहे, आत्ताचा जो क्षण आहे, हा त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही जर जगायला शिकलात तर तुम्ही भक्त व्हाल आपोआप. आणि एकदा तुम्ही भक्त व्हायला लागलेत का तुमच्या जीवनामध्ये तुमच्या ज्या घटना आहेत ना, अशा घडायला लागतील पुढे का तुम्ही पण चकित व्हाल. अरे, मी कितीही विचार करून, कितीही प्रयत्न करून या रस्त्याने कधीच आलो नसतो, पण मी आलो आणि मला हे सगळं दिसतंय. आणि मी कल्पनाही केली नव्हती, त्याच्या पलीकडे मला परमेश्वर देतो आहे. अरे, तेच आमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे, पण आम्ही काय करतो? आमचं डोकं चालवतो. या डोक्यामध्ये जी शक्ती आहे ती या डोक्यापेक्षा प्रचंड मोठी आहे. हे आम्ही लक्षात ठेवलं तर पुष्कळ झालं. बरोबर आहे. मला सांगा, ह्या बल्बमध्ये, फॅनमध्ये जी लाईट आहे त्याच्यापेक्षा खांबळ्यावर असलेली लाईट कशी आहे? पॉवरफुल आहे. तो खांबळ्यावर जिथून लाईट आली त्या टॉवरमधून, त्या टॉवरमधली लाईट याच्यापेक्षाही पॉवरफुल आहे. ती एवढी पॉवरफुल आहे की हे फॅन बिन सगळे राख होतील. आणि म्हणून त्या शोधामध्ये आम्ही निघालं पाहिजे. आणि त्या शोधावर आम्ही जर विश्वास ठेवला, त्याच्यावर जर आम्ही श्रद्धा ठेवली तर आमचं जीवन सहज, सोपं आणि साधं होऊन जाईल. कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आमच्या जीवनामध्ये राहणार नाही. आणि आम्ही जे शंका घेतो, आता काय होईल, असं काय होईल, हा काय करेल, तो काय करेल, माझं भविष्य काय असेल, या कुठल्याही शंका तुमच्या मनामध्ये येणार नाही. तुमच्या जीवनामध्ये फक्त निखळ, स्वच्छ, पवित्र असा आनंद असेल. धन्यवाद.